तिकडे नगर जिल्ह्यातल्या राहाता इथं पतंग उडवताना एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले तर विजेच्या तारेला चिकटून एकाचा मृत्यू झाला। 19 वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झाला। तुषार चंपालाल वाडिले असं त्याचं नाव आहे तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारे 2 जण गंभीररीत्या जखमी झाले। एकीकडे देशभरात तिळगुळ वाटून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जात असताना नंदुरबारमध्ये भाविकांवर मृत्यूनं घाला घातला। नर्मदा नदीमध्ये जलपूजनासाठी भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली, यात 6 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे। आतापर्यंत 42 जणांना पाण्याच्या बाहेर सुखरूपपणे काढण्यात आलं असून 38 जणांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये जाता येता चिडवण्याच्या रागातून युवकाची हत्या करण्यात आली। धोत्रा शिवार परिसरात ही घटना घडली। मृत अरविंद चावरे हा येता जाता आरोपी मुरलीधर थोरात याला चिडवत होता। याच रागातून त्यानं दांडुक्यानं हल्ला केला आणि अरविंदचा जागीच मृत्यू झाला। वाशिम जिल्ह्याच्या अनसिंगमध्ये पोलीस स्टेशनमध्येच एका पालकानं दुसऱ्या एका पालकाची हत्या केली। जैन विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन सुरू होतं। काळे आणि गव्हाणे या 2 विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला। या दोघांचेही पालकमध्ये पडले। प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि पोलीस स्टेशनच्या आवारातच गव्हाणे आणि एका सहकार्यानं संजय काळे यांच्या डोक्यावर रॉडनं हल्ला केला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला। मूल तालुक्यातल्या येरगाव इथले रहिवासी मारुती राजन्ना पुट्टावार आपल्या शेळ्यांना चारण्यासाठी कवळपेठच्या जंगलामध्ये गेले होते। तळ्यावर पाणी पाजून बाहेर निघत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं शेळ्यांवर हल्ला केला आणि नंतर वाघानं मारुतराव यांनाही हल्ला करून ठार केला। महागाईवर प्रश्न विचारल्यावर अहमदनगरचे भाजपचे खासदार गांधी एका वयोवृद्ध शेतकऱ्याला चांगले दटावताना आणि दमबाजी करताना दिसले। हा व्हिडिओ व्हायरल झालाय। महागाई वाढली असा शेतकरी बोलत होता, यावर कुठे महागाई वाढली, भर सभेमध्ये नीट बोल असं दिलीप गांधी यांनी या संबंधित शेतकऱ्याला सुनावलं। जळगाव जिल्ह्यामध्ये एका डॉक्टर नवऱ्यानं वकील पत्नीचा खून केला। चारित्र्याच्या संशयातून जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील पदावर कार्यरत असलेल्या पत्नीचा डॉक्टर भरत पाटील यांना तोंड आणि नाक दाबून खून केला। आपली पत्नी विद्याचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचा बनावही त्यानं रचला। या प्रकरणी डॉक्टर भरत पाटील याला अटक करण्यात आली। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रापाठोपाठ राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये आज अनेक नवीन घोषणांचा आणि योजनांचा पाऊस पाडण्यात आला। ओबीसी समाजासाठी 700 कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। पहिल्यांदाच वडार आणि रामोशी समाजासाठी एक विशेष पॅकेज सुद्धा मंजूर करण्यात आला आहे। दुष्काळी भागातील तरुणांसाठी एसटीची 4416 चालक आणि वाहक पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। 12 जिल्ह्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। मराठा समाजाचं 16% आणि आर्थिक मागास सवर्णांना 10% आरक्षण या पदांसाठी लागू असणार आहे। शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलाय। नगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं आंदोलनाला पुन्हा सुरुवात होते। येत्या 26 जानेवारीपासून ते 19 फेब्रुवारीपर्यंत हे आंदोलन होणार आहे। आज पुणतांबा इथं किसान क्रांती मोर्चाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। नांदेडमधून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातल्या नवरदेववाडी आणि वरवट या गावांना त्यांनी धावती भेट दिली। शेतकऱ्यांशी संवाद साधला। काही शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते पशुखाद्यांचंही वाटप करण्यात आलं। नाशिक एसीबीनं आज मालेगाव तालुक्यामध्ये पोलीस आणि नांदगाव तहसील कार्यालयावर सापळा लावला होता। त्यात मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचा सहाय्यक निरीक्षक अंकुश बोराटे हा जाळ्यात सापडला। त्याला 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला। सांगली इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी बस उलटपलटी झाली। या अपघातामध्ये बसमधले 20 ते 25 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। अपघातानंतर स्थानिकांनी तातडीनं धाव घेऊन या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलं। बेळगावात कार कालव्यामध्ये बुडून एका कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे। सौंदत्ती तालुक्यातल्या कडबी गावाजवळ ही घटना घडली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घटप्रभा नदीच्या डाव्या कालव्यात ही कार बुडाली। साताऱ्याच्या कोडोली गावात 3 अज्ञात लोकांनी सम्राट निकम या तरुणाची निर्घृण हत्या केली। हत्येमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही, पण हल्ला इतका भीषण होता की आज सम्राटच्या जागीच मृत्यू झाला। त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर काही काळ घोषणाबाजी केली। भंडारा इथं मध्यरात्रीच्या सुमारास 2 ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि भीषण अपघात झाला। यानंतर एका ट्रकनं पेट घेतला। यामध्ये ट्रक चालक आणि क्लीनरचा होरपळून मृत्यू झाला। ट्रकला आग लागल्यामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। महाडमधील शेतकरी नेते वसंत खेडेकर यांनी महाडच्या शिवाजी चौकात उपोषण सुरू केलं आहे। भात खरेदी सातबाऱ्यावरील
निसप्रचित प्रकरणं, शेती कर्ज, भात, फळबागा आणि कडधान्य पीक नुकसान भरपाई यासह अनेकविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आलंय. नागपूरमध्ये उमरेड मार्गावर आज नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं. काल प्रवीण ठुसे या शाळकरी विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकनं प्रणवला मागून जोरदार धडक दिली आणि यात त्याचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज भाजप आमदार सुधीर पारवे यांच्या घरालाही घेराव घातला आणि जोरदार निदर्शनं केली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या मातारगाव इथं रामा माधव वाघमारे यांचा खून झाल्याचा आरोप करण्यात येतोय. वाघमारे प्रकरणी करत असलेल्या संशयावरून त्यांना मारहाण करण्यात आल्याचं समजतं. त्यांच्या मुलानं अशा प्रकारचा आरोप केलाय. वसमत तालुक्यात सुरेश संतोष दातार आणि अन्य दोघांवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. लातूरच्या औसा तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना धमकावून वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 5 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली असून यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी अमित देगवेकरला आज कोल्हापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं अमित देगवेकरला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान आरोपीला पोलीस कोठडीत वकिलांना दररोज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत भेटता येऊ शकतं अशा प्रकारची परवानगी न्यायालयानं दिली. मिलिंद एकबोटे यांच्या जामीन अर्जाच्या अटी न्यायालयानं शिथिल केले. त्यामुळे त्यांना आता सभा घेता येणार आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातल्या गुन्ह्यासाठी जामिनाकरता यापूर्वी न्यायालयानं काही अटी घातल्या होत्या. सोलापूर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी 15 जानेवारीपासून उजनी धरणातून 3550 क्युसेक्सनं पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात आलं. प्रशासनानं भीमा नदीकाठच्या पोलीस आणि महसूल प्रशासनाला नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. अमरावती हे 5 जिल्ह्यांमधलं महत्त्वाचं विभागीय केंद्र आहे. मात्र या ठिकाणी एअरपोर्ट तसंच पासपोर्ट कार्यालय नव्हतं. आज मुख्य डाक विभागाच्या कार्यालयातच पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे आता अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम यासह यवतमाळमधल्या नागरिकांचा त्रास आणि वेळ तसंच पैसाही वाचणार आहे.